मराठा महासंघाच्या आजच्या या संगमनेरच्या मीटिंगसाठी तुम्ही आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे, आजचा वेळ खर्च करून विशेषतः वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी त्याचप्रमाणे समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करणारी मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होतीनं आपलं त्रिवार अभिनंदन आणि सहर्ष स्वागत। आपण सर्वजण एका आपला समाज म्हणून समाज बांधवांची भूमिका पुढे नेणं, त्यांच्यासाठी काम करणं, त्यांना न्याय मिळवून देणं, याच्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट वंदनाताई जाधव असतील, आदरणीय आप्पासाहेब असतील, आदरणीय राजेंद्र भाऊ असतील, हे सगळे लोक दिवस रात्र काम करतात आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, समाजाला कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मगाशीच मी ज्यांचा उल्लेख केला ते सन्माननीय किरण भाऊ खैरनार एक वेगळा क्रांतिकारी विचाराचे तरुण आणि ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं काम करण्याची उमेद आहे, ते सन्माननीय किरण भाऊ खैरनारांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करा। आज आता आपल्याला थोड्या वेळाने सगळं मार्गदर्शन होणार आहे, मोठी माणसं आलेली आहेत, तर मी या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। पोपट महाराज आगलावे आमचे मित्र अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजात मिसळून करून काम करतायत। राऊतताईंचा तर नवीन परिचय आहे, पण त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा आवाका आणि त्यांची काम करण्याची जिद्द दिसून येते। त्यातून आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना निश्चित प्रेरणा मिळते। आपण सगळेजण प्रेरणा घेऊन एकमेकाच्या हातात हात घालून भविष्यात समाजाच्या प्रश्नांसाठी, समाजाच्या विकासासाठी आणि शेवटचं आपलं ध्येय जे आहे वैश्विक, त्या वैश्विक ध्येयासाठी आपण कार्यरत राहून या बाबासाहेब आंबेडकर यांची घटना मानणारी मंडळी असो आणि त्या घटनेचा आदर आपण करतो, त्या घटनेतच असं म्हटलेलं आहे की जातीचं आरक्षण असेल किंवा जातीनिहाय संघटना असतील, दुसरं असं म्हटलेलं त्याच्यामध्ये की हे राज्य, हे राष्ट्र हे लोकशाही पद्धतीनं चालणार आहे, सर्व नागरिकांना समान अधिकार आहे। घटनेच्या दृष्टीनं जातपात ही फार नगण्य आहे, ते माणूस हा केंद्रस्थानी मानून त्या सगळ्या घटनेमध्ये विचार केला गेलेला आहे। असं असताना मग आम्ही गुरुवांची संघटना काय करावी? आपण मंडळींनी मराठा महासंघ का काढावा? ओबीसीची वेगळी संघटना का असावी? मागासवर्गीयांची वेगळी संघटना का असावी? हे झालं जातीने आहे। दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग डॉक्टरांची वेगळी संघटना, शिक्षकांची वेगळी संघटना, चतुर्थ कर्मचाऱ्यांची वेगळी संघटना। माझा लाडका विद्यार्थी पोपट आगलावे आता प्रशासनामध्ये आहेत, त्यांच्या कर्मचाऱ्यांची वेगळी संघटना। या संघटनेची गरज तसं जर पाहिलं आपण थोडंसं तुलनात्मक अभ्यास जर केला तर खरं म्हणजे याची काही गरज नाही, पण तशा अर्थी ही घटना बाह्य देखील होऊ शकेल, पण त्याची गरज आहे। त्याची गरज का निर्माण झाली? राज्यकर्त्यांवर एक जबाबदारी घटनेनं अशी टाकलेली आहे की या देशामध्ये जेवढे नागरिक आहेत, जेवढे समाज असतील, त्या सगळ्या समाजांना समान न्याय दिला पाहिजे, ज्याचं त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात टाकलं पाहिजे असं त्यात म्हटलेलं आहे। पण मग जर राज्यकर्तेच जर आपल्या कर्तव्याला चुकत असतील, ते जर मापात पाप करत असतील, तर ते माप पदरात पाडून घेण्यासाठी या संघटनेची नितांत गरज आहे। कायद्याच्या दृष्टीने अन्याय सहन करणं बरोबर नाही। मग मी माझ्या भावंडांना सांगत असते की जे काही घडतं तुमच्या घरामध्ये त्याच्यात कोणाचा एकाचाच चूक आहे अशी नसते। कधी तुम्ही त्या गोष्टीवरती बस आपण घरातल्या गोष्टी बाहेर जातील किंवा जास्त करून आज आपल्या समाजामध्ये आपण जर पाहिलं तर कौटुंबिक न्यायालय हे जास्त प्रमाणात यायला लागले। त्याचं कारण असं आहे की घरात छोटासा वाद झाला की आपण कायद्यापर्यंत पळतो, पण कायद्यापर्यंत जाणं हे तुमचा अधिकार आहे, पण ती पळवाट आहे, ती तुमच्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावरती सोल्युशन नाही। तर प्रामाणिकपणे त्याच्यातलं जर सोल्युशन तुम्हाला काढायचं तर नवरा बायको दोघं एकत्र बसा, आपलं कोणाचं काय चुकलंय याच्यावरती विचार करा आणि त्या पद्धतीने तुमच्या घरातून अशी काही गोष्ट घडणार नाही किंवा हे प्रमाण कशा पद्धतीने कमी होईल आणि आपण समाजामध्ये प्रबोधन आणून ह्या पद्धतीने आपण कसं लोकांपर्यंत या भावना आमच्या ज्या आहेत त्या पोहोचू शकतो। याकरिता जेव्हा रोहिणीताई आम्हाला म्हटल्या की आमच्या संघटनेमध्ये कीर्तनकार महाराज जास्त प्रमाणात
आम्ही सहभागी करून घेतोय तेव्हा आम्हाला फार बरं वाटलं की आमचा थोडासा भार हलका होईल. कारण आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा कुठे सभेसाठी जातो तेव्हा येणारी लोक हा आमचा वर्ग वेगळा असतो. पण प्रत्येक वेळी जेव्हा आपण कीर्तनकार महाराज जेव्हा प्रबोधन करत असतात तेव्हा तुमचा एक ठराविक वर्ग येत असतो आणि तिथल्या लोकांना तुमच्या भाषेत हे प्रबोधन करणं फार गरजेचं असतं. कारण तुमच्याकडून ऐकणाऱ्या प्रत्येक शब्दावरती ते डोक्यामध्ये त्यांच्या विचार पक्के करून ठेवतात. म्हणून हे विचार जे आत्ता मी मांडले ते आपल्याकडून आपण प्रबोधनामध्ये घ्यावेत, समाविष्ट करावेत, जेणेकरून तुमच्याकडून ते जास्त सहजरित्या सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले जातील. आणि आज ही काळाची गरज आहे की हे फार महत्त्वाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि मी प्रत्येकाला आज जे काही नियुक्त होत आहेत नवीन त्यांना प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेन की आपण आपल्या पद्धतीने जेव्हा काम कराल तेव्हा ह्या गोष्टींचा विचार डोक्यात ठेवून कसं प्रबोधन करता येईल यावरती जास्तीत जास्त त्यांची पत्र माझ्याकडे आहेत. त्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतोय. त्यांनी आपलं येऊन या ठिकाणी करायचं आहे. अकोले तालुका हा डाव्या विचारसरणीचा, समतेचा, न्यायाचा आणि सर्वांच्या ते घेऊ अत्यंत अल्प वेळामध्ये रोहिणीताईंना संगमनेर तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी भारतीय मराठा महासंघाने दिली होती. अत्यंत कमी वेळामध्ये त्यांनी आपल्या कामाची चुरूक दाखवली आणि एक चांगलं काम कीर्तन प्रवचन करता करता समाजाचं आणि भारतीय मराठा महासंघाचं काम त्यांनी यशाच्या अत्युच्च शिखरावरती नेलं. आणि याची दखल म्हणून भारतीय मराठा महासंघानं त्यांना पदोन्नती देऊन आता त्यांना अहमदनगर जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून, महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली आहे. ती सन्माननीय आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आणि वंदनाताईंना विनंती करतो की त्यांना आपण प्रशस्ती पत्रक देऊन आपण त्यांचं नियुक्ती करू. समोर एक सेकंड. हा समोर बघा. सगळ्यांनी स्माइल द्या जरा, थोडं छान. इकडे महाराज या जवळ या पुढे इकडे फोटो समोर. छान घ्या सगळ्यांचे. हा समोर बघा. हा समोर रेडी. एक सेकंड परत. ओके. रेडी. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. रेडी. असा महाराज बरं का, पण तुम्ही हसले नाही. हसायला पाहिजे. महाराज तुम्ही या ना इकडं. रेडी. समोर. वेगवेगळ्या मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये आम्हाला संधी पण देतात. रेडी. असं वरती जरा पुढं म्हणजे आता रेडी. ची जर गोष्ट त्या मुलाच्या कानावर जर पडली तर तो मुलगा बहुतेकदा आपल्या सर्वांची, आपल्या राष्ट्राची, आपल्या देशाची सेवा केल्याशिवाय तो राहणार नाहीये. बऱ्याच जणांचा नकार आला. पण आता सरांनी सांगितलं की मराठा ही एक कोणती जात नाही, तर सकल जातीला मूळ जर असेल किंवा सकल जातीचं उगमस्थान जर असेल तरी मराठा म्हटलं तरी चालेल. हिंदू काय ते काय एक आहे गुजरात मराठा नाही का, मराठा तुका हा महाराष्ट्र धर्म वाढवा, असं एक विशाल ध्येय हाती धरून या संघाची स्थापना झालेली आहे. आणि कार्यही माझ्यामध्ये या संघाद्वारे कार्य काय झालं हे आपल्यापैकी कोणालाही माहीत नसेल. वारकरी संप्रदायासाठी समर्पित करणं किंवा संबंध जीवन एखाद्या समाजासाठी समर्पित करणं ही गोष्ट फार कठीण आहे. जिवंतपणे एखादं चांगलं कार्य करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. मी असं म्हणेन, जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सर्व विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. असं काहीसं जीवन आपण सर्व या ठिकाणी करत आहात. या रोहिणीताई तेव्हा
आमचं प्रेरणास्थान इथलं संगमनेरचं रोहिणीताई असं तुम्हाला म्हणावं लागेल. तेव्हा त्याचप्रमाणे शेळकेताई आवश्यक आहे. पूर्वी एकदा सभा इथं झाली होती. आधी संगमनेरमधली माझी दुसरी सभा आहे. दुसऱ्यांदा मी आज इथं उभा आहे. पूर्वी मी सांगितलं होतं तो 1980 साली, थोडा पूर्व इतिहास मी घेतो तुम्हाला, नंतर आपण आधी मराठा महासंघ काय, पूर्वी इतिहास काय. 1980 साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील जे माथाडीचे नेते होते, जे आज नरेंद्र पाटील आहेत, साताऱ्याला उभे राहिलेत लोकसभेच्या निवडणुकीला, त्यांचे वडील अण्णासाहेब पाटील, त्यांनी विचार केला की मी माथाडीला जर न्याय देऊ शकतो तर माझ्या समाजाला मी का न्याय न देणार नाही. म्हणून संघटना बांधण्यासाठी त्यांनी विचार केला. अनेक संघटना होत्या या महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या मराठा संघटना, वेगवेगळ्या नावाने संघटना होत्या. या सगळ्या संघटनेच्या अध्यक्षांनी त्यांनी 1980 साली एकत्र केलं आणि सगळ्यांची मिळून एक संघटना स्थापन केली, ती मराठा महासंघ 1980. आणि मग त्यांनी ठरवलं की मराठा 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 म्हणत असतं. मराठा कोण आहे मराठा? कारण बघितलं आपण मध्ये जो मंडल आयोग आला त्याच्यामध्ये जातीची लिस्ट निर्माण केली. जाती किती आहेत या देशातल्या? देश स्वतंत्र झाला तेव्हा 3600 काही जाती होत्या. 647. हा. आणि आज किती जाती आहे? 6742. आज एवढ्या जाती वाढल्या कुठून? मराठा कुणबी झाला, राजपूत भामटा झाला, वंजारी बंधारा झाला, बरेचसे परदेशी भामटा झाला, वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. जातीयता वाढत आहे. आणि जातीयता वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जेव्हापासून देश स्वतंत्र झाला ना तेव्हापासून येणाऱ्या सर्व सरकारने केलं, प्रत्येकाने केलं. जातीयता वाढवायची, जातीचे वेगवेगळे गट निर्माण करायचे आणि एक गटामध्ये कसे मिळतील ते बघायचं, जातीत भांडणं लावायची, ही काम यांनी केलं. म्हणून कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी जी संघटना स्थापन केली, मराठ्यांची संघटना, त्यामध्ये पहिली त्यांची शासनाला मागणी होती जातीयता नष्ट करा. पहिली मागणी होती. आजही आमची तीच मागणी आहे. त्या मागणीशी आम्ही बांधलेलो आहोत. जातीयता नष्ट करा. जातीयता जर नष्ट करायची असेल ना तर ज्या दिवशी आपण मुलगा शाळेत टाकतो तिथं त्यांचं त्या रजिस्टरवर जातीचा एक कॉलम असतो, जात लिहिली जाते. बंद करा ती लिहिणं कॉलम. तिथं धर्म लिहा, तुम्ही हिंदू लिहा, मुस्लिम लिहा, ख्रिश्चन लिहा, काय लिहायचं लिहा, तरच जातीयता नष्ट होईल. दुसरी गोष्ट, जातीयता वाढवली कोणी असेल तर आरक्षणाने जातीयता एवढी वाढवली की एक मुलगा श्रीमंत आहे, त्याच्याच बाजूला एक मुलगा गरीब आहे की ज्याला बाप नाही, ज्याची आई शेतमजुरी करते, त्याला शाळेत पोचवते, आणि दुसरा जो श्रीमंत आहे त्याचे आई बाप बंगल्यात राहतात, सरकारी नोकर आहे, त्याला आरक्षणाचा फायदा मिळतो, शिक्षणामध्ये सवलती मिळतात, वरून पुन्हा आणखीन डोनेशन मिळतं, त्याला स्कॉलरशिप मिळते, आणि त्याला काहीच मिळत नाही. साधी याच्याकडे नोटबुक नसते. जातीयता वाढेल की कमी होईल? त्यामुळे जातीयता वाढत चालली आहे. काय तेव्हा अण्णासाहेब पाटलांचं त्या काळचं म्हणणं होतं जातीयता नष्ट करा आणि त्यासाठी पहिलं आरक्षण रद्द करा. आणि आरक्षण द्यायचंच असं वाटत असेल सरकारला तर ते आर्थिक निकषावर देण्यात यावं. गरिबाला आरक्षण मिळालं पाहिजे. आजही आमची भारतीय मराठा महासंघाची तीच मागणी आहे. आरक्षण रद्द करा. देता येत नाही ना आम्हाला, नका द्या, कोणालाही देऊ नका, रद्द करा. आणि द्यायचंच असेल तर गरिबांना द्या. खरोखर ज्याला जरूरत नाही, ज्याला शिकावं वाटतं त्याला फक्त शिक्षणापुरतं द्या. त्याने शिकून त्याची गुणवत्ता दाखवावी, पुढे यावं. नोकरीविषयक राजकीय आरक्षण बंद करावं. आजही आमची ती ठाम मागणी आहे. परंतु आरक्षण 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 बंद होत नाही. म्हणून मराठ्यांना पवित्रा घ्यावा लागला. आरक्षण आम्हालाही द्या. का? त्याशिवाय इतर जाती उठणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या म्हणणार नाही. आणि आज तेच घडलं. सर्वजण उठले, मुस्लिम उठले, साळी माळी तेली तांबडी, सगळं. आमची एकमेव संघटना म्हणजे भारतीय मराठा महासंघ आहे. तेव्हा तुम्हाला आता मी खूप वेळ घेणार नाही, बरंचसं बोललो. पुन्हा कधी प्रसंग
धन्यवाद. आणि फोटो छान घ्या फोटो. वंदना ताई पुढे या जरा. या शेळके पुढे या. शेळके पुढे. थोडंसं तिकडे आमच्या अध्यक्षाचे भाषण झाल्यानंतर मी काय करू शकत नाही. काय आर्थिक पाठबळ लागणार आहे तर मी ते करायला तयार आहे. त्यांनी नगर जिल्हा 2 कंपनीचे डायरेक्टर्स आहेत. त्या कंपनीची फ्रँचायझी म्हणा किंवा एक 2 पैसे त्यांना मिळावा आणि तोच पैसा त्यांनी आपल्या भारतीय मराठा महासंघ घडवण्यासाठी खर्च करावा. त्यासाठी त्यांच्या मिस्टरांना जे काय बिझनेस संदर्भात आहे त्यांच्याशी बोलून मी ते फ्रँचायझी द्यायला तयार आहे.